आपल्या ढवताईची आंघोळ झालेली आहे. किती त्रास देते आंघोळ, तुला बघू दे कशी दिसते बघू. सोड 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 2 मिनिटं सोड बाबड्या. तर बघा किती छान दिसत आहे हिची आंघोळ. लुसी परत आंघोळ झालं तर बघा किती हे झालेली आहे ती मस्तपैकी. साईड लाव तू, साईड लाव, तुझीच व्हिडिओ करते. तर ह्यांना ना तुम्ही बाहेरचं काही खायला नको देऊ, त्यांचे डॉग सूट्स वगैरे असतात. तर घरातलंच दही भात, दही चपाती, जे कोंबडीचे पाय, चिकन हे असलं खायला. खरंच माझ्या लुसीला अजूनपर्यंत दवाखाना नाही की उलटी नाही की जुलाब नाही. अजून ती 10 महिन्याची झालेली आहे पण तिला कुठलाच दवाखाना अजून आम्ही केला नाही. फक्त ते इंजेक्शन असतात ते त्यांचे तेवढेच. आणि एक शॅम्पू त्यांच्यासाठी चांगला वापरा आणि रोज त्यांचा कोंब करा. बघा माझी लुसी किती क्यूट दिसते. आणि ती आता आंघोळ केली, तिला भूक लागलेली आहे, मी जेवायला नाही दिलं तर जेवायला तिकडं. तर बघा ती किती क्यूट दिसते आंघोळ केल्यानंतर. हेल्दी दिसते का नाही माझी लुसी. तर प्लीज तिच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. असं माझ्या लुसीला भरभर प्रेम. लाईक करा, सबस्क्राईब करा, हां, आणि मला फॉलो करा. बोल बाय लुसी, बोल बाय. बाय बोल तिकडं, बाय. महिन्याला त्यांना जंताची गोळी भेटते ती द्या, कारण का त्यांना टिक्स होत नाही, किडे वगैरे होत नाही आणि खुजली होत नाही. तर महिन्याला त्यांना ते जंताच्या गोळ्या देत राहा. त्याच्याने त्यांची हेल्थ खूप चांगली राहते. बस ह्या गोळ्या दिल्या ना महिना टू महिना तर त्यांची बॉडी खूप हेल्थ करते आणि खूप चांगलं असतं त्यांच्या शरीरासाठी.